सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता जून 2025मध्ये पुढील 3 महिन्याचं रेशन एकत्र दिलं जाणार आहे. या निर्णयामुळे मान्सूनच्या काळात अन्न सुरक्षा सुनिश्चित होणार असून गरिबांना वेळेवर धान्य मिळणार आहे. तर यासाठी काय प्रक्रिया आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी. तर गरिबांसाठी जीवनदार ठरणाऱ्या सार्वजनिक वितरण प्रणाली रेशन कार्ड धारकांसाठी मोठा बदल करण्यात आला आहे. यंदा मान्सूनच्या काळात रेशन वितरणात अडथळा येऊ नये म्हणून केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा NFSA आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKY अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना जूनमध्ये पुढील 3 महिन्याचं म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचं रेशन एकदाच मिळणार आहे. तर त्याचं कारण देशात सुमारे 80 कोटी जनता आहे. तर त्यांना सगळ्यांना 5 किलो तांदूळ आणि गहू मोफत दिलं जातं. तर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत अधिक गरजूंना दरमहा 35 किलो धान्य पुरवलं जातं. मात्र मान्सूनमध्ये पुरवठा साखळी खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने धान्य आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण काही ठिकाणी धान्य घेऊन जाण्यासाठी ज्या गाड्या असतात रस्ते ब्लॉक होतात वगैरे, भौगोलिक परिस्थिती यामुळे सरकार आता 3 महिन्याचं रेशन एकदाच दिलं जाणार आहे पूर परिस्थिती लक्षात घेऊन.